नमस्कार मंडळी, घरगुती स्वादमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत बटाट्याचा मिक्स असा पराठा. इथं मी मुलं जे भाज्या खात नाहीत ते भाज्या मी इथं घातलेल्या आहेत. हे पहा, मी इथं घेतलेले आहेत 4 बटाटे, 100 ग्रॅम पनीर मुलं खात नाहीत म्हणून असं मी पराठ्यामध्ये टाकणार आहे. इथं घेतलेलं आहे 1 गाजर खिसून घेतलेला आहे. इथे घेतलेले आहेत 2 मीडियम आकाराचे कांदे कट करून असे बारीक करून घेतलेले आहेत. इथे घेतलेले आहेत लसणाचे 10 ते 12 पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 4-5 हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता पण मुलं असं भाजीतून वगैरे अलग करतात म्हणून मी इथं याच्यासोबतच पेस्ट करणार आहे. इथे घेतलेलं आहे कोथिंबीर, इथे घेतलेलं आहे चवीनुसार मीठ, इथं थोडेसे जिरे असे मी हातावरतीच क्रश करून घेतलेले आहेत कारण माझ्याकडे जिरे पावडर नाही आहे म्हणून. घेतलेलं आहे मी 1 चमचा तेल आणि इथं घेतलेलं आहे या वाटीने 2 ते 2.5 वाट्या पीठ घेतलेलं आहे. हे चला तर मग आपण कुर्तीकडे वळूया. आधी आपण पीठ मळून ठेवूया. इथं घेणार आहे मी याच्यामध्ये तेल 1 चमचा, चवीनुसार मीठ. हे असं आपलं तेल आणि नमक टाकलेलं सर्व असं मिक्स करून घ्यायचं एकजीव. थोडं थोडं पाणी टाकत मी असा घट्टसर असा गोळा तयार करणार आहे याचा. हे पहा मंडळी, आपला असा घट्टसर गोळा बनवून तयार केलेला आहे मी. आता याला थोडंसं तेल लावून 10 मिनिटासाठी आपण याला भिजवून ठेवणार आहे. हे पहा मंडळी, मी इथं आता मिक्सरला लावून घेणार आहे. असं जाडसर कूट बनवून घेणार आहे याचं. हा कढीपत्ता म्हणजे केसासाठी वगैरे चांगला असतो मुलांना, पण मुलं खात नाहीत म्हणून मी अशी आयडिया करते, याच्यामध्ये वाटणामध्ये घालून देते, त्यामुळे मुलांच्या पोटातही जातं आणि शरीरासाठी चांगलंही असतं. हे पहा, मी असं मिक्सरवरती जाडसर कुटून घेतलेलं आहे फिरवून बारीक करून. आता आपण हे सर्व एकत्र करूया. हे पहा मंडळी, आपण याच्यामध्ये सर्व साहित्य मिक्स करून घेऊया. मॅशरने बटाटा मॅश करून घेणार आहे कारण यात गुठळी राहायला नको, कारण पराठा लाटताना आपला फाटण्याची भीती असते म्हणून हे असं पूर्ण एकजीव करून घ्यायचं. हे बघा मंडळी, हे आपण सर्व साहित्य ह्यात मिक्स करूया. हे मसाले घेतलेले टाकू याच्यामध्ये. सर्व साहित्य याच्यामध्ये घालून असं मिक्स करून घेतलेलं आहे. आपल्या घरात लहान लहान मुलं असतात, ते ज्या भाज्या खात नाहीत त्या आपण याच्यामध्ये खिसून टाकून द्यायच्या, म्हणजे आपोआप पोटामध्ये पण जातात आणि त्यांच्या तब्येतीसाठी चांगले पण असतात. हे बघा, मी असंच करत असते. मी आता सर्वात लास्टला याच्यावरती असं पनीर खिसून टाकणार आहे. आणि परत एकदा हे आपण सर्व असं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं. जास्त दाबून हलवायचं नाही, असं हलक्या हाताने मिक्स करायचं. बनवण्यासाठी तो सर्व तयारी रेडी झालेली आहे. चला आपण आता पराठा करूया. हे बघा मंडळी, मी एवढासा गोळा याच्यातून काढून घेतलेला आहे. हाताला थोडंसं तूप लावून हा गोळा पूर्ण एकसारखा करून घेणार आहे. पराठा बनवण्यासाठी जास्तच कणिक घ्यायची थोडीशी चपातीपेक्षा. आणि असं मी पिठामध्ये बुडवून घेतलेलं आहे आणि असं गोल वाटी करून घ्यायची. तुम्ही पोळपाटावरती पण लाटू शकता. मी असं हातावरच बनवून घेते आणि याच्यामध्ये असं जेवढं बसेल तेवढं मी 1 चमचा याच्यामध्ये सारण टाकून घेणार आहे. आणि हे सर्व असं कडा पूर्ण बंद करून घ्यायच्या. आपण जसं मोदकाला करतो तसे पूर्ण असं बंद करून घ्यायचं. हे बघा, आपला छान असा उंडा तयार झाला आहे. त्याला असं थोडंसं एकजीव करून घ्यायचं, असं एकसारखं पिठात असं गोळवायचं. आणि आता हा पराठा लाटायला घ्यायचा. बघा, असा गोल पराठा लाटायचा एकसारखा. पराठा छान एकसारखा लाटून घेतला आहे. हे पहा, एवढ्या जाडीचा असा पराठा ठेवला आहे मी. चपातीपेक्षा थोडा जाडच राहतो हा पराठा. चला आपण आता शेकून घेऊया पराठा. असं थोडंसं तेल लावून घ्यायचं. मंडळी, मी असं तूप लावून घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर तूप अवेलेबल नसेल तर तेल लावू शकता.
मोठा केलेला आहे. हे बघा मी असं गावरान तूप घेतलेलं आहे. हे बघा मी असं घरीच तूप तयार करते. असा छान असा खरपूस पराठा भाजून घ्यायचा. हे पराठे तुम्ही मुलांना शाळेला टिफिनला देऊ शकता. हेल्दी पराठा आहे हा. बघा असं छान खरपूस भाजून घ्यायचा. पराठा भाजलेला आहे. आपण अजून थोडं लो टू मिडियम गॅसवरती अजून थोडं 1 मिनिटभर शेकणार आहोत याला, कारण क्रिस्पी चव येण्यासाठी हा थोडा मिडियम गॅसवरती आपण शेकणार आहे. दोन्ही साईडने आपला पराठा छान क्रिस्पी असा शेकलेला आहे. आता आपण हा काढून घेऊया. हे बघा मंडळी, आपले कसे छानपैकी पराठा असा कलरमध्ये दिसत आहे, कारण मी गाजर वगैरे सर्व भाज्या याच्यामध्ये कट करून टाकल्या होत्या. हे पहा, वाव, किती मस्त आणि टेस्टी झालेला आहे आपला पराठा. लहान मुले तर एकदम आवडीने सर्व फस्त करून टाकलेला असा पराठा आपला रेडी झालेला आहे. खायला पण एकदम टेस्टी झालेला आहे. जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये कसा झाला आहे ते मला जरूर कळवा. धन्यवाद.